धुरा सांभाळतायत जयहरी संघाचे उत्कृष्ट असे फलंदाज आणि गोलंदाज ज्यांची पूर्णपणे मदार जयहरी रानोली संघाची सांभाळतात तसेच प्रमोद म्हात्रे अपार अशी मेहनत या क्रीडा नगरीसाठी आताच या लेदर पिचचं ज्यांनी उद्घाटन केलं मुंबईची एक टीम खेळून गेली आहे कल्याणची टीम इथं खेळून गेलेली आहे 4 दिवसापूर्वी सुंदर असं आयोजन नियोजन त्यावेळेला सुद्धा केलेले होते ज्यांना कोणाला लेदरचे आपल्या मुलांना जर सराव व खेळण्यासाठी संधी द्यायची असेल त्यांनी प्रमोद म्हात्रे रानोली यांच्याशी संपर्क साधावा जय बोलणारे सरवली पाड्याकडून पहिला गोलंदाज नामदेव चौधरी तसेच गावदेव वडगरे संघाचा फलंदाज कमलाकर स्ट्राइक करेल तो कमलाकर नॉन स्ट्राइकला येतो विजय गेम स्टार्ट सुंदर असा टोलवण्याचा परंतु छोटीशी कट लावून एक धाव मात्र या एक धावेने कमलाकर यांनी आपला संघाचा खाता खोललेला आहे एक धाव संघाची एक चेंडू आणि एक धाव नामदेव हा मात्र उत्कृष्ट असा फलंदाज व गोलंदाज आधीच्या सामन्यात त्यांनी चांगली अशी फलंदाजी करून संघासाठी 18 धावांचं योगदान देऊन संघाला विजयी असा मिळवून दिलेला आहे नामदेव सामोरे जाईल तो विजय गावदेवी वडगर संघाचा विजय हा सुद्धा स्फोटक फलंदाज आहे आणि पाहुणे नामदेव या फलंदाजाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो या आजच्या गटातील दुसरा सामना दुहेरी सामन्यात हा प्रवेश केलेले दोन्ही संघ आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा विजय सुंदर असा टोलेला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने पाहूया एका बॉन्सने मात्र हात चौकार मिळतो सुंदर असा विजय यांनी नामदेव यांना चौकाराच्या दिशेने एक ऑफसाइडच्या दिशेने मारलेला चेंडू हा या चौकाराने संघाची धावसंख्या होती ती 5 4 धावांनी विजय यांनी मात्र आपला खाता ओपन केलेला आहे आणि संघासाठी सुंदर अशी धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न विजय यांचा कुठेतरी खराब चेंडूचा चांगला समाचार घेताना विजय पुन्हा एकदा नामदेव याला सामोरे जातो विजय सुंदर असा मारल्या टोलेले चेंडू परंतु तेवढं चप्पल क्षेत्ररक्षण झेल मात्र घेऊ शकले नाही थोडस गचाड क्षेत्ररक्षण 2 धावा मात्र रोखू शकले नाही बाजीराव यांनी पूर्णपणे झेल घेण्याचा प्रयत्न केला झेल झाला नाही मात्र 2 धावा मात्र रोखू शकले नाही पुन्हा एकदा विजय यांनी संघासाठी 2 धावा मिळवून दिल्या संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 7 पहिले षटक चालू जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाकडून नामदेव डॉट चेंडू निर्धाव चेंडू सुंदर असा मात्र फलंदाजाला हा चेंडू मात्र समजलेला नाही आणि हा निर्धाव असा चेंडू नामदेव यांच्या गोलंदाजीतून कुठेतरी 7 धावा गेल्यानंतर कुठेतरी लय सापडलेली दिसते नामदेव यांना आता पुन्हा एकदा विजय यांना सामोरे नामदेव सुंदराचा ऑफसाइडच्या दिशेने कटवले चेंडू पण तेवढंच गचाड क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा मात्र रोखू शकले नाही पुन्हा एकदा विजय यांच्या नाही तो 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 9 धावसंख्येवर गावदेवी वडघर हा संघ विजय चांगली फलंदाजी पुन्हा एकदा नामदेव सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन विजय हा बाद सुंदर असा चेंडू नामदेव यांच्या रूपाने नितीन यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि विजय हा वैयक्तिक आपल्या 8 धावांवर बाद आपल्या संघाला 8 धावांचं योगदान विजय यांच्याकडून विजय मात्र एक 45 मधला एक स्फोटक फलंदाज होता आपल्या संघासाठी 8 धावा देऊन तो बाद झालेला आहे त्याची जागा सावरण्यासाठी येतो तो राजू
राजू राजू मात्र याच्या आधीचे सामने दिवास्पोर्ट दिवामध्ये हा चांगला गोलंदाज, हा चेक कुठेतरी एक चेक टाकून या स्पर्धेमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये हा बाद झालेला गोलंदाज. फलंदाजी पण तेवढीच चांगली आहे राजू यांची. विजय यांची जागा सावरण्यासाठी येते तो राजू. आता पाहूया आपल्या संघासाठी राजू हा काय करतो. मात्र षटक समाप्त होऊन वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येते तो रतन. एक स्फोटक असा गोलंदाज आहे, सुपर फास्ट असा गोलंदाज रतन. रतन याला डावखुरा आपला गावदेवी वडगर संघाचा डावखुरा फलंदाज कमलाकर मात्र आतापर्यंत फक्त एकच धाव करू शकले आपल्या संघासाठी. आता दुसरं षटक चालू आहे, संघाचं दुसरे वैयक्तिक पहिलं षटक. रतन हा गोलंदाजी मार्कवर पाहूया. रतन आपल्या संघाला कितपत सावरतोय आणि धावसंख्या पुढे नेण्यासाठी कमलाकर हा गावदेवी वडगर संघासाठी काय करतो ते पाहायचंय आपल्याला. चला सुंदर गोलंदाज, तेवढं चांगला टोललेला चेंडू. पाहूया झेल होते का, पण दिनेश यांनी कुठलीही चूक न करता झेल पकडलेला आहे. सुंदर असा झेल आणि कमलाकर हे बाद. एक धावेवर मात्र कमलाकर हा बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर रतन यांना सफलता मिळालेली आहे. दिनेश यांनी कुठलीही चुकी न करता हा झेल पकडलेला आहे. रतन यांच्या पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद. गारद कमलाकर डावखुरा फलंदाज, स्फोटक फलंदाज होता 45 मधला. पहिल्या षटकामध्ये 40+ मध्ये 45 चा फलंदाज असतो, तो 45 चा फलंदाज कमलाकर हा आपल्या गावदेवी संघासाठी काही करू शकला नाही. एक धाव मात्र संघासाठी केलेली आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 2 बाद 9. दुसरं षटक चाले, दुसरे षटकला पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर रतन यांनी सफलता मिळालेली. कमलाकर याला बाद केलेले आहे. कमलाकर याची जागा सावरण्यासाठी येतोय तो जयेश सुद्धा हा स्फोटक फलंदाज आहे. जयेश राजू डावखुरा फलंदाज. रतन एक चांगले षटक टाकताना पहिल्या चेंडू मध्ये सफलता मिळालेलं पाहूया. आता या दुसरा सुंदर असा टोललेला चेंडू राजू यांनी. पाहूया झेल होते का, पण षटकार. हो यहाँ पे षटकार मार के गावदेवी वडगर 15. सुंदर अशी फलंदाजी राजू यांच्या. काय होते बघा मित्रांनो, जरी गोलंदाजामध्ये राजू हा फेल झाला तरी फलंदाजीमध्ये तितका चपल असा फलंदाज राजू. षटकार मारून आपला खाता उघडलेला आहे. संघासाठी एक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतो राजू. रतन यांनी मात्र पहिल्या चेंडू मध्ये कमलाकर याला बाद केल्यानंतर दुसऱ्या चेंडू मध्ये राजू यांनी त्यांना षटकार टोलवलेला आहे. आता कुठेतरी नामदेव यांनी क्षेत्ररक्षणाची हालचाल चालू केलेली आहे. पुन्हा एकदा राजू. मात्र नामदेव यांना आतापर्यंत कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडा बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे. आतमध्ये क्षेत्ररक्षक कोणी किंवा कुठलाही प्रेक्षक ही जे हे लाव झाले त्याच्या आतमध्ये कोणी येऊ नका प्लीज. पुन्हा एकदा राजू. पाहूया राजूने एक षटकार मारले. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षक तिथं आहे. सुंदर क्षेत्र दुसऱ्या टप्प्यावर चेंडू पकडलेला, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले राजू यांनी. 2 धावा घेतलेल्या आहे. वैयक्तिक 7 धावांवर राजू खेळतोय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 17. सुंदर अशी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राजू यांचा फलंदाजी मधून. 45 हा खेळाडू आहे गावदेवी वडगर संघाचा. पुन्हा एकदा रतन फुलटॉस चेंडू. साईनाथ यांनी सुंदर असे क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या वाढतीये. मैदानाचं हे सगळे आउटफील्ड खूप सुंदर आहे. चहू बाजूने सुंदर असं झाड म्हणजे
जंगलाचं स्वरूप या मैदानाला प्रेक्षकीय तेवढ्या सोमनाथ चौधरी सरवली यांनी स्टेजशी संपर्क साधावा. सोमनाथ चौधरी सरवली. लगेच रवी भांबरे आपल्याला स्टेजकडे बोलवतात. सोमनाथ चौधरी. जयेश रतन यांना सामोरे जातो. जयेश पाहूया जयेश आपल्या संघासाठी काय करतो ते. फुलटॉन चेंडू जयेश यांनी टोलवलेला चेंडू आहे पाहूया. तेवढं चपल थोडस गचाड क्षेत्ररक्षण मात्र साईनाथने हा चौकारा अडवलेले आहेत. मात्र धावचीच्या रूपाने हा जयेश बाद होते. एक कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न. 2 धावा होते 3 धावा घेण्याचा प्रयत्न जयेश यांनी केला. मात्र तिसरी धाव ही झालेली नाही. तिसऱ्या धावेसाठी जयेश हा बाद झालेला आहे. कृपा करून खेळाडू कक्ष तिथून जास्त आवाज कोणी कडू नये. पंच आहेत तिथे. पंच आहेत हॉलिंडर आहेत. कॅमेरा लागलेला आहे. जयेश मात्र आपल्या संघासाठी फक्त 2च धावा करू शकले. मात्र तिसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न होता तो प्रयत्न कुठेतरी असफल होतोय. सोमनाथ चौधरी. सोमनाथ चौधरी स्टेजकडे आपली रवींद्र भांबरे आपल्याला स्टेजवर निमंत्रित करतात. प्लीज आपण स्टेजची संपर्क साधावा. सोमनाथ चौधरी सरवलीपाडा. योगेश गावदेवी वडकर संघाकडून आता जयची जागा सावरण्यासाठी येते योगेश. चांगला आता स्फोटक हा फलंदाज आहे योगेश. आपल्या संघासाठी खूप कामगिरी चांगली केलेली आहे. पाहूया आता ह्या आता याच्यामध्ये काय या स्पर्धेमध्ये काय करतो. पुन्हा एकदा राजू. सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट यॉर्करने हा सुंदर चेंडू दिले. सुंदर डिलिव्हरी. निर्धाव असा चेंडू. रतन यांचे आणि रतन यांचं षटक समाप्त. रतन एक बाद मात्र कमलाकर याला बाद केल्यानंतर 11 धावा ह्या रतन यांनी खर्च केलेले आहेत. दोन षटक समाप्त झालेले आहेत. धावसंख्या झालेली 20. तिसरं षटक पाहूया. नामदेव कर्णधार हा चेंडू कोणाच्या हाती देतो. तिसऱ्या षटक धावसंख्येचं वेग कुठेतरी थांबवावं लागेल. 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा राहिलेले 12 चेंडू मध्ये गावदेवी वडगर हा संघ धावसंख्या कितपत नेतो. या स्पर्धेचं विशेष म्हणजे सांगायचं तर या स्पर्धेपासून 40+ भिवंडी 40+ मध्ये कॅप्टनचे हे चेंडू वापरले जातील. ही सर्वांनी नोंद घ्यावी. जे युट्यूबच्या द्वारे जे आता हे मी सांगतो ते ऐकतात त्यांनी हे लक्षात घ्यावे की कॅप्टन या स्पर्धेपासून कॅप्टनचे बॉल चॉईस केलेले आहेत. पुढच्या स्पर्धेमध्ये सुद्धा येणाऱ्या संपूर्ण स्पर्धेसाठी कॅप्टनचे चेंडू वापरले जातील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा संघ गुंदवली आणि काल्हेर यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दोन्ही कर्णधारांनी याचे पुढचं समायोजन कालूराम केनी आमचे सर यांनी सुंदर असा टोलेला चेंडू योगेश यांनी मात्र 2 या धावसंख्येने आपला खाता खोललेला आहे. धन्यवाद गणेश भाऊ पाटील. अगदी आम्हाला समोरच्या कक्षामधून चांगलं सहकार्य केलेलं आहे. दुपारच्या सत्रामधून मी पुन्हा एकदा कालरामकेने आपल्या समोर येतोय. अगदी दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना मैदानामध्ये सध्या सुरू आहे. अगदी आज पहिल्या सामन्याचा विचार केला तर जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाने चेरोबा कोण या संघाला पराभूत केलं आणि गावदेवी वरगड या संघाने दिवास्फोट दिवा आणि चेंडू चालले सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने धावसंख्या वाढून झाली ती 26 धावसंख्या. बघूया नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या संघटनेने घेतला होता.
आणि अगदी तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या 26 वर पोहोचलेली आहे. पहिल्या सामन्यात या संघाने देखील 45 धावांचं आव्हान पेललं होतं. गोलंदाज बालाराम भोईर राऊंड द विकेट. इथे डॉट चेंडू, अगदी बघा खराब चेंडू होता, मात्र फलंदाजाला हवा तसा समाचार घेता आला नाहीये. डिफेन्सिव्ह फटका ऑफ साइड रिझन मध्ये खेळायचा होता. योगेश चुकतोय, बाकीचं काम मिस्टर चोख बजावतोय. या इथे चेंडूला एक चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि 2 धावा इथे पूर्ण केली आहेत. सिपर कव्हर सीमारेषा लगत अगदी चेंडू अडवला होता. 2 धावींनी संघाची धावसंख्या झाली ती 28. यापुढील दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. गंगामाता गुंदवली आणि बंद्रा मारुती काल्हेर दुपारच्या सत्रातील पहिल्या फेरीची ही तिसरी लढत आपण पाहणार आहोत. शपल क्रॉस बघूया. लॉंगलेग सीमारेषेकडून नामदेव चौधरी यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 29. जयेश आणि योगेश राजू आहेत, सॉरी जयेश बाद झालेत, कमलाकर विजय बाद झालेत. मागच्या सामन्यातील सामनावीर विजय यांनी देखील 28 धावांचं योगदान दिलं होतं दिवस संघाच्या अगेन्स्ट. या इथे बघूया चेंडूला स्क्वेअर विकेट खेळल्यात आणि चेंडू 1 बाउन्स लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो चौकार. बघा मला वाटतं तिथे रतन क्षेत्ररक्षक होते, थोडीशी चुकी पाहायला मिळाली. हा झेल नाही तर चेंडू तरी अडवायला हवा होता असं सहकार्यांचं मत असेल, मात्र क्रिकेटला जडतरची भाषा चालत नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. 11च्या सरासरीनं 33 धावा लागलेली आहेत. 3 फलंदाज बाद झाले आहेत गावदेवी वरगड संघाचे आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की राजूच्या बॅटमधून देखील एक षटकार एक चौकार आलेले आहे, तर योगेशाच्या देखील बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 33 धावा इन बोर्ड. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वडघर संघाच्या नावावर 3/33. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज मला वाटतं साई येतील, कारण की पहिले षटक नामदेव यांनी हाताळलं, 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर रतनने दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि बालराम भोईर यांनी तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13. आता उर्वरित शेवटचा आणि अंतिम साईनाथ. चला पुढील दोन्ही संघांनी अगदी चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपली रिपोर्टिंग करायची आहे. बंद्रा मारुती काल्हेर आणि गंगामाता गुंदवली. त्यानंतर आपण पहिल्या फेरीचा शेवटचा सामना अमरस्फोट कासनी आणि न्यू मिलन पायगाव. अगदी सर्व संघ वेळेवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचले आहेत. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. पहिला चेंडू अगदी बघूया कुठे चेंडू लँड झाला होता, अगदी पायांवर चेंडू पडला होता. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. धावसंख्या 34 धावा झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक वर असेल राजू. गोलंदाज साई, डावपुऱ्या फलंदाज राजू याच्यासाठी ओव्हर द विकेटनी षटकातील पुढील चेंडू. मित्रांनो आपण पाहता स्वर्गीय वसंत उंदऱ्या ठाकरे क्रीडानगरी रांजणोली येथून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक 2022 व स्वर्गीय वसंत उंदऱ्या ठाकरे ट्रॉफी 2022
या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. इथे बघा काय घडले, नाट्यमय क्रिकेट. जिथे एक धाव नव्हती तिथे 2 धावा आलेल्या आहेत आणि अगदी बॉलर आणि गोलंदाज दोन्ही एकमेकांवर नाखुश आहेत. 2 धावा मात्र आल्या त्या गावदेवी वडगर संघाच्या फलकावर. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचं लाभ. धावसंख्या झाली ती 36 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 36 अतिशय चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप वर. गरमागरमीचा क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खास करून जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाकडून समोर खेळले दिनेश चेंडूच्या समोर आणि 1 बाउन्स चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. कुठलीही संधी नव्हती. वेलकम अरविंद. बंदरामारुती काल्हेर या संघाचे सिनियर खेळाडू. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 40 धावा झाली आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. बघूया या आधीच्या सामन्यातून 45 धावा जय बोलनाथ सरवलीपाडा संघाने चेस केल्या होत्या. चेंडूला स्केअर ऑफ द विकेट केलेत लॉंग लेग आणि डीप फाईन लेग शिमारशीकडे चेंडू जातोय. दुसरीचा प्रयत्न सफल. फलंदाज राजू धावचीत बाद. 41 वर लागणारा चौथा धक्का आहे गावदेवी वरगड संघासाठी. अगदी दोन्ही संघांनी आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक विजय संपादन केलेले आणि अगदी महत्वाच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यातून दोन्ही संघ एकमेकांसमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. 41 धावा झाल्यात. पुढील दोन्ही संघांनी लगेच आमच्या समोरच्या कक्षामध्ये येऊन आपली सर्वप्रथम रिपोर्टिंग करायचे. बंदरामारुती काल्हेर आणि गंगामाता गुंदवली. चला या आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील दोन्ही संघांनी यायचं आहे. वेलकम दया भंडारी बंदरामारुती काल्हेर संघाचे संघनायक आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर. शेवटचा चेंडू अगदी पॅट आणि बॅटच्या मध्ये. 1 धाव कंप्लीट. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज आणि ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 42 धावा बनवलेले. 42 धावा विजयासाठी 43 धावांचं लक्ष असेल तर सामना विश्रांतीसाठी थांबलाय. आपण निश्चितच जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. चला या दोन्ही संघाचे संघनायक अगदी यायचं आहे. आपण सर्वप्रथम आपली ऑफिशियली रिपोर्टिंग आपण करायची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात आकर्षित असा टॉस बॉक्स. अंतरिक्षा ग्रुप, भवानी ज्वेलर्स, सूरज टेक्सटाइल्स मार्केट, उत्सव हॉटेल, रिलेक्शन इम्प्रो प्रोजेक्ट, किनारा हॉटेल, राज हॉटेल, अटलांटा ग्रुप असे बरेचसे स्पॉन्सर आम्हाला या टॉस बॉक्स मधून पाहायला मिळत आहेत. बंदरामारुती काल्हेर संघाचे संघनायक आलेले आहेत. चला या गंगामाता गुंदवली. वेलकम दयाजी भंडारी. वेलकम. हॅलो सुनील जी, आपण यायचं. धीरज मात्रे म्हणजे टॉस बॉक्स मध्ये पोचलेत. मान्यवर महेशजी मात्रे. महेशजी मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडून जाईल. मी दोन्ही संघांच्या माहितीसाठी नाण्याचं स्वरूप सांगतोय. एका बाजूला स्पर्धेचा आयोजक संघ गावदेवी 40+ रांजनोली आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे कर्ता धर्ता माननीय श्री विनोदजी वसंत ठाकरे उद्योजक आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण. नाणेफेकीचं स्वरूप आहे. माहिती मात्र आपण उडवायचंय. विनोदजी ठाकरे असं म्हणणे. बघूया विनोदजी मात्रे मागितलंय. सॉरी विनोदजी ठाकरे आणि मागितले तेच आलेले.
आपल्या दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दया भंडारे, आपण नाणेफेक जिंकलात, काय निर्णय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारते. प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कॅप्टनचं चेंडू इथे या स्पर्धेसाठी यूज करणार आहोत. कसे वाटले हे स्पर्धेचं आयोजन नियोजन? काय वाटलं या स्वर्गीय वसंत ठाकरे क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर? आणि आयोजन फार सुंदर आले. धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा. धीरजी मात्रे, नाणेफेक हारलात, प्रथम फलंदाजी करायची. नाणेफेक जिंकल्यास तर काय निर्णय असतात? सॉरी, क्षेत्ररक्षक घेतलं असतं. आपल्याला प्रवाहाच्या उलट फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ देखील एक तगडा संघ आहे, बंद्रामारुती काल्हेर. या संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही. या आधीच्या स्पर्धेमधून काही चुका झालेली आहेत, ते चुका मात्र सुधारण्याचा प्रयत्न असेल. कसं वाटलं विनोददादा ठाकरे यांचं स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन? खूप सुंदर मैदान आहे, खरंच जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. धन्यवाद. आपल्या संघाला देखील विजयासाठी शुभेच्छा आहेत. मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. बंद्रामारुती काल्हेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी गंगामाता गुंदुले संघाला आमंत्रित केलेले आहे. जाऊया कम बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद कालूजी. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, विजयाचं लक्ष्य 43 धावांचं 42 धावा करून एक 43 धावांचं लक्ष्य विजयासाठी ठेवलेले आहे सरवली संघासाठी. तर वडगर संघ देखील आपले क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमचे ते रवाना आहेत. तो विनंतीशील सरवली पाडा संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची. प्लीज वेल कमी घ्या. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज वडगर संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. माजी सरपंच ग्रामपंचायत वडगर रोशनजी पाटील, कानन पाटील असतील, रोशन पाटील असतील आणि जय पाटील, किशोर पाटील, या सर्वांच्या माध्यमातून आज वडगर संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. सुपर मार्केटचे प्रोप्रायटर रोशन पाटील, सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाले. रवी आणि नामदेव. विजयाचं लक्ष 43 धावांचा प्रतिष्ठा आपण विचार केला साधारणतः 10.50 ची सरासरी आहे. मानस पाटील नाशिक के आसिक दीपक पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद दीपकजी. तसेच प्रमोदजी भोईर, शेलुमाता वळ या संघाचे सहकारी खेळाडू यांनी देखील गावदेवी 40+ रांजनोली, तसेच विनोददादा ठाकरे आणि सचिनजी ठाकरे यांचे देखील कौतुक केले आणि या स्पर्धेसाठी त्यांनी या दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा देखील दिले. धन्यवाद प्रमोदजी भोईर. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर पंचांकडे एक अधिकृत घोषणा आहे. ते सामना सुरू होण्याचं षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकात गोलंदाज कमलाकर लेफ्टन राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका आपण ऑन साइडचा पाहतोय. नामदेवाच्या बॅट मधून एक 2 धावा करण्याची संधी प्राप्त होईल. या ठिकाणी जय याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं.
नामदेव बॅटमधून एक 2 धाब्याचा फटका आपण पाहिला. 2 धाब्याने नामदेव स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघाचा देखील श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिन बाद 2. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष्य 43 धाबांचं. पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका नामदेवच्या बॅटमधून आपण पाहिला. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका चेंडू सुंदर स्वांडरीचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडावून लॉंगॉनला येतोय. 2 क्षेत्ररक्षण मात्र बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार देखील येतोय. बघा अति घाई आणि संकटात नाही. 2 क्षेत्ररक्षण उठल्यापर्यंत कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप मात्र दोन्ही क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा हा चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 6 वर पोहोचते. ना अगदी बरोबर आहे. बघा वायडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉन जालिंदर गेले होते. जय आणि जालिंदर यांच्यामध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळाली आणि चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कुठेतरी कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती आणि परिणाम स्वरूप चौकार आला होता. जिथे काही धावा संघासाठी वाचवता आल्या असत्या. मात्र क्रिकेटला जरतरची भाषा चालत नाहीये. मैदानामध्ये जो जिता वही सिकंदर. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राइव्हचा फटका आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. धावसंख्या 7 वर पोहोचते. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून तर निश्चितच विजयस्फोट खानपे या संघाचे कॅप्टन जितू पाटील एन अदर्स टीम यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून चालू सामन्यातील दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. संघटनेचे सन्माननीय सदस्य उपाध्यक्ष जितू पाटील. फुल्यांचा चेंडू बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलतून चेंडूला कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव देखील नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष्य ते 43 धाबांचं. विष्णूजी ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे उत्कृष्ट खेळाडू यांनी देखील जय बोलणे सरोलीपाडा संघासाठी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद. चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅट आणि चेंडू निश्चित आपण थोडासा हलका स्पर्श देखील पाहिला. आउटसाइड घेऊन चेंडू कुठेतरी थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला होता. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजाला एक धावणी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 8 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिले. धावसंख्या बिन बाद 8. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका नामदेवच्या बॅट मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आणि पुन्हा असं वाटलं होतं की 2 क्षेत्ररक्षण चेंडू बीट करतो की काय. वारंवार या ठिकाणी मात्र चुका जय पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. निश्चितच शेलूमाता वल या संघाचे माजी संघनायक आणि ग्रामपंचायत वलचे माजी सरपंच तानाजी दादा भुईर यांनी देखील या स्पर्धेचे आयोजक संघ गावदेवी 40+ रांजनोली आणि विनोदजी ठाकरे आणि सचिनजी ठाकरे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद तानाजी दादा भोईर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा रवी भोईर तुम्हाला एक सोहळा संदेश या स्पर्धेमधून. तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे खंदे समर्थक आहेत सुधीर भोईर यांच्याकडनं प्रति षटकासाठी तुमच्यासाठी एक 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओनली रवी भोईर तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे परम मित्र आहेत, समर्थक आहेत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या क्रिकेटच्या पटलावर मनापासून स्वागत. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. सर्वात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. बघा जय बोलण्यानं सर्व संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर संघाचे खंदे समर्थक प्रेमनाथ नाईक यांनी देखील आज सरुली संघाला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद प्रेमजी नाईक. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. योगेश होतो गोलंदाज. राईट टर्म राऊंडचा महिला पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका नामदेवाच्या बॅट मधून. हा बिग ब्लास्ट
वेलकम सन्मानित तुकाराम पाटील देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झाले. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम भगवानजी भोईर अमर कासने संघाचे एक आधार स्तंभ आणि पडघा विभागातील एक शिवसेनेचे नामांकित कार्यकर्ते आहेत. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून तुफान पिंपलास या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर रमेश पाटील यांनी देखील आज या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद रमेश पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. आता मात्र कमबॅक करताना गोलंदाजला आपण पाहतोय जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असलेली षटक क्रमांक दुसरं योगेश याच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका आपण पाहिला होता. फलंदाज नामदेवच्या बॅटमधून षटकार आला होता. पुन्हा एकदा चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बघा फटका मारायचा असेल तर चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल मध्ये येणं फार गरजेचं असतं. अंदाजून ते खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. फलंदाज नामदेव याचा एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 19 वर पोहोचते. बघा बीजाचं लक्ष 43 धावांचं षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. बिनबाद 19 धावा या धावपाल करूया. मातोश्री सुपर मार्केटचे प्रोप्रायटर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका मारून कार्पेट चेंडू जातो ऑन साईडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की बघूया, मात्र तालमेल दोन्ही फलंदाज व्यवस्थित समन्वय झाले नव्हतं. धाव देखील मात्र कंप्लीट केली जाते. अमर कासने हा संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम दयानंद भंडारी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कल्लेर तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण जर प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. दयाजी भंडारी आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष गुंदलगावचे सुपुत्र नामांकित उद्योजक एन्जॉय ग्रुपचे सन्माननीय उपाध्यक्ष धीरज म्हात्रे आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये होऊन विराजमान व्हायचंय. गंगामाता गुंदवली संघाचे एक आधार स्तंभ आहेत. संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. नामदेवच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. स्वतःला देखील चांगलं जज केलं होतं. वेलकम नारायण सर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धीरजजी मात्र प्लीज आपण कुठं प्रेक्षकमध्ये असाल आमचा आवाज खास करून एन्जॉय ग्रुपचे सन्माननीय सदस्य गणेश ठाकरे यांच्याकडनं तुम्हाला आमंत्रित केलं जातं. गणेश पाटील यांच्याकडनं तुम्हाला आमंत्रित केलं जातं. आपण प्रेक्षकमध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. धीरजजी मात्रे आणि त्याचबरोबर दयाजी भंडारी तुम्हाला देखील विनंती असेल दयाजी भंडारी तुम्हाला देखील विनंती असेल प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. बंदऱ्यामध्ये कल्लेर संघाचे एक नामांकित खेळाडू आणि त्याचबरोबर संघ ग्रुप ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य देखील आहेत. वेलकम दोन्ही मान्यवरांचं.
हॅलो. षटक क्रमांक दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या आहे ती 21. अजूनही विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. दोन्ही संघामधून कट टू कट, नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड रवी येतोय. स्ट्राईक रोडेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज दिनेश. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. रवी राईट आर्म और समाधान. पहिला चेंडू मात्र कुठेतरी अवांतर आपण पाहतोय. ऑफस्टॉमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करता एक अवांतर धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सरते. बघा जेव्हा या अवांतर धावा दिल्या जातात तेव्हा कुठेतरी संघ आपण थोडंसं पराभवाच्या काहीमध्ये पाहतोय किंवा थोडंसं बॅकफुटला आपण पाहतोय. ज्या अवांतर धावा असतात या संघासाठी नेहमीच हानिकारक असतात. आता मात्र चेंडूला सुंदर फ्लिकचा फटका आपण पाहतोय. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. शॉर्ट मिडविकेटला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक कमलाकरच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धावनी संघात धावसंख्या एक धावनी पुढे असते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा रवी याला. रवी बघा तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. प्रति षटक मागे तुम्हाला एक 500 रुपयाचं कॅश प्राईज तुमचे खंदे समोर तुम्हाला बंधू आहेत सुधीर भोईर ज्यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला एक 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. थांब रे बिल्डिंग त्याला सांग थांबव लगेच नको टाकू. जालिंदा एक सर आतमध्ये जावं सांग एक आतमध्ये. जालिंदा एक प्लेअर आतमध्ये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त. लेगबाईचा इशारा पंचांचा येतो. धाव योग कशी धाव येणे फार गरजेचं आहे. एका धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. फलंदाज दिनेश याला. कुठे चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिली होती बॅट थोडीशी रिलीज झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. टाईम व्यवस्थित सेट झालं नव्हतं आणि चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचं संपर्क देखील साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. त्याच्या अगेन्स्ट आपण मात्र फलंदाज देखील चांगला पाहतोय. काय कमालीचा फटका आहे. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून असं वाटलं होतं कलेक्ट केलं जातं का काय. कमालीचा फटका होता. चेंडूला सुंदर हुकचा फटका आपण पाहिलं. चेंडू लॉंग लेग सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय. कमालीचा फटका होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची देखील एक चांगली नितांत गरज होती संघाला. आता मात्र आपटेकर परीचो ऑनसेटचा बिग ब्लास्ट. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. ज्या गोष्टीसाठी ओळख आहे तोच फटका आपण दिनेशच्या बॅटमधून पाहिला. संघाला होती आणि तोच फटका दिनेशच्या बॅटमधून आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ बाउंड्री सीमाच्या बाहेर जाणार षटकार येतो. षटकार संघात धावसंख्या 6 धावेने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 34.
आता फक्त येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता. बघा अजूनही दोन्ही संघाला एक समान संधी आहे. आणि या ठिकाणी मात्र गोलंदाज कमबॅक करताना आपण पाहतोय का कमालीचा चेंडू टाकला होता दिनेश पाटील. तुमच्यासाठी पण एक 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज झालेला आहे. कमालीचा फटका तुमच्या बॅट मधून आपण पाहिला आणि तुम्हाला देखील या ठिकाणी सुधीर भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. निश्चितच ज्याने अजरा अमर अशी गाणी गायली त्या आज हयात नाही आहेत. आजच त्यांचं मला वाटतं दुःखद निधन झाले होते. स्वर सम्राज्ञी ज्ञान कोकिला म्हणून ज्यांची ओळख भारतरत्न पुरस्काराने ज्यानं देशानं सन्मानित केलं अशा लता दिदींचं आज दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्याच आठवणी म्हणून या ठिकाणी आमचे डीजेमॅन देखील त्यांचीच धून या ठिकाणी आमच्यासाठी पेशकश करतात. धन्यवाद डीजेमॅन. तुमचं देखील मी मनापासून कौतुक करेन का कमालीची धून आज या स्पर्धेच्या माध्यमातून आज देखील तुम्ही वाजवता. येणारे चेंडू 6 असतील आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. बघा सामना अजूनही दोलन स्थितीमध्ये. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. मातोश्री सुपर मार्केटचे प्रोप्रायटर रोशन पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून वडगर संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद रोशनजी पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आपल्या संघाला देखील आपण लाईक करता. चौथ्या षटकाला बरोबर वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज जयेश एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय रवी. तर नॉन स्ट्राईक साठी न्यू बॅट्समन नितीन. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका रवी याच्या बॅट मधून. जागते राहू का आदेश देणारा फटका रवी याच्या बॅट मधून आपण पाहिला. चेंडू 1 बॉल एका टप्प्याने मिडवी सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय. अतिशय कमालीचा फटका ज्या फटक्याची गरज होती तोच फटका रवी याच्या बॅटमधून देखील आपण पाहिला. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतो. चौकारने समीकरण बदलते. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. संदीप पाटील वडगर चे आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संदीप पाटील या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क साधला आला नव्हता. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक करतोय. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. बघा सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघांना आता मात्र एक समान संधी आहे. पुन्हा एकदा रवी याच्या बॅट मधून हा बघूया एक्झिट चेंडू कुठे ट्रॅव्हल होत आहे. 500 रुपयाचा मानकरी देखील ठरणार आहे. संघ देखील विजय संपादित करतोय. कमालीचा फटका होता. हडलाक हडलाक गावदेवी वडगर आणि गुड लक जय भोलेनाथ सरवलीपडा. आज मात्र या संघानं या स्पर्धेमधून कमालीची कामगिरी केलेली आहे. तर जाऊया व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय दयाजी भंडारी. स्वागत घ्या फटकन. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय बंद्र्यामध्ये काल्हेर या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर